नमस्कार दर्शक श्रोते हो, तुम्ही पाहत आहात तुमचं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, दररोजच आपण चर्चा तुमची आमची या विशेष सत्राच्या माध्यमातून संवाद साधत असतो. असा संवाद साधत असताना तुमच्याकडून एखादा आलेला प्रश्न, त्या प्रश्नावर आमची तज्ज्ञ मंडळी विचार करते आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधते. शोधलेलं उत्तर हे सार्वजनिक असतं आणि जेणेकरून तुमचा प्रश्न जसा सार्वजनिक असतो तसा सर्वांना त्याचा फायदा व्हावा, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. याच दरम्यान सुहासिनी कार्लेताईंनी एक प्रश्न विचारला आहे. ते म्हणतात, दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रामधून भेंडवळचा भाकीत किंवा भविष्यवाणी ऐकण्यासाठी तमाम महाराष्ट्रीयन लोक हे कानात प्राण आणून ठेवतात. नवे नवे व्यापारी, राजकारणी आणि सर्वसामान्य जनता आणि खास करून शेतकरी यांना भेंडवळची भविष्यवाणी ऐकायची असते. तर यावेळा भेंडवळच्या भविष्यवाणीमध्ये काय घडलं ते आपण सांगावं. ताई, आपण म्हणता त्या पद्धतीनं भेंडवळच्या भविष्यवाणीबद्दल आता आपण चर्चा करूया. महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळ भाकीत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे वाटते. यासोबतच शेतीवर अवलंबून असलेला आपला भाग, त्यामुळे सर्वसाधारण लोक, व्यापारी, राजकारणी हे सुद्धा लोक भेंडवळची भविष्यवाणी ऐकण्यासाठी उत्सुक असतात. यावर्षी जी घटमांडणी झाली त्यामध्ये मुख्य घटमध्ये ठेवण्यात आला, बाजूला 4 वेगवेगळे छोटे तुकडे ठेवण्यात आले आणि ते तुकडे म्हणजे 4 विभाग, 4 खंड आणि त्यासोबतच 18 धान्यसुद्धा बाजूला ठेवण्यात आलेले होते. मग भेंडवळ प्रमुखाने भेंडवळचं भाकीत जाहीर केलं आणि त्यानुसार भेंडवळ मांडीचा अंदाज आता आपण ऐकतो आहोत. यावर्षी जूनमध्ये चांगला पाऊस पडणार असून त्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाऊस कमी असणार आहे. पण खास करून फक्त जूनमध्ये पडणारा धुवाधार पाऊस जर गृहीत धरला तर अनेक ठिकाणी महापूर येण्याची शक्यता आहे आणि महापुरामुळं नुकसानसुद्धा होण्याची शक्यता आहे. शिवाय या काळामध्ये पेरलेली जी पिकं असतील ती पिकं अनेक कारणांना शेतकरी जसा दरवर्षी अडचणीत असतो तशीच अडचणीत राहण्याची म्हणजे कमी उत्पन्नाची शक्यता आहे. खास करून शेतकऱ्यावर म्हणजेच पिकावर विविध प्रकारची रोगराई येण्याची शक्यता यावेळा वर्तवली गेलेली आहे. असं असलं तरी कापूस आणि तांदूळ हे पीक मात्र मोठ्या स्वरूपात पिकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यासोबतच ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी याबद्दल योग्य पद्धतीचं उत्पादन होईल, म्हणजे खूप मोठ्या स्वरूपात किंवा कमी स्वरूपात नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. यासोबतच विचार केला तर करडई हे पीक देशाचं प्रतिनिधित्व करणारं पीक म्हणून संबोधलं जातं, म्हणून भेंडवळ मांडणीला खूप महत्त्व आहे. भेंडवळाच्या भाकीताचा आणखी एक विचार केला तर निष्कर्ष असा निघतो की राजकारणावर याचा काही प्रमाणात परिणाम होणार आहे, परंतु देशाची संरक्षण स्थिती ही थोडीशी कमकुवत राहील. देशाची आर्थिक परिस्थितीसुद्धा खूप सबल राहणार नाही, परंतु त्याच्या उलट त्यांनी सांगितलेलं आहे, या देशाचा राजा कायम राहणार आहे. तणावाच्या परिस्थितीमध्ये केंद्राचं आणि राज्याचं सुद्धा राज्य हे स्थिर राहू शकेल, या संदर्भात त्यांचा दुजोरा त्यांनी दिलेला आहे. मंडळी, एकंदरीत पाहता शेतकऱ्यांनी सतर्क राहणं आणि त्यासोबतच भेंडवळच्या भाकीतावर विश्वास ठेवणाऱ्यांनी त्या भाकीताला आपणाला त्रास होणार नाही भाकीतानुसार यासाठी पुढची आखणी करणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच येत्या जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाऊस कमी पडणार असला तरी जूनमध्ये जो धुवाधार पाऊस पडणार आहे त्या पावसाच्या सुद्धा संदर्भात आपल्याला पूर्वतयारी काय करता येते बघावं लागेल. हा झाला भेंडवळचा आणि घटमांडणीतला निष्कर्ष आणि या निष्कर्षावर अनेक मंडळी लक्ष ठेवून असतात. ताई, अर्थात सुहासिनी कार्लेताईंना आपण विनंती करतो की या पद्धतीची घटमांडणी आहे. घटमांडणी म्हणजे खऱ्या अर्थानं देशाच्या राजकारणाचा, देशाच्या हिताचा, शेतकऱ्याच्या पिकासाठीचा, हवामानाचा हा एकत्रित अंदाज असतो. सगळाच अंदाज 100% सत्य येतो असा नाही, पण या भाकीतावर विश्वास ठेवणाऱ्याची संख्या मोठ्या स्वरूपात आहे. चला तर मंडळी, भेंडवळ घटमांडणी हा विषय या ठिकाणी आपण संपूया. आता मात्र तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते आताच करा. त्यावरचे विविध रंगी ज्ञानवृद्धीचे कार्यक्रम पहा, मनोरंजनही आपले करून घ्या आणि जे छान वाटेल ते आपल्या मित्रांना शेअर करा. एवढंच काय, जे चांगलं वाटलं त्याला लाईकसुद्धा करा. आजचा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपू. उद्याच्या नवीन प्रश्नावर उद्या चर्चा करू. धन्यवाद.